हॅलो फ्रेंड्स, तर आज पाहणार आहोत अंडा फ्राईड राईस रेसिपी। 3 अंडे घेतलेले आहेत आणि मस्त आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून हा अंडा फ्राईड राईस अगदी घरगुती पद्धतीचा बनवत आहोत। तर तुम्ही बघू शकताय, मी लोखंडाची कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये एक अर्धा चमचा तेल टाकलेला आहे आणि 3 अंडे घेतलेले आहेत फेटून। हे व्यवस्थित असं टाकून मी व्यवस्थित भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय, याप्रमाणेच आपल्याला भाजायचं आहे आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे आणि अगदी छोटे छोटे स्लाइस होतील अशा प्रकारे हे व्यवस्थित असं अंड भाजून घ्यायचं आहे आणि भाजून घेतल्यानंतर कढाईतून काढून ठेवायचं आहे आणि पुढची प्रोसिजर आपल्याला करायला घ्यायची आहे। त्यासाठी मी घरामध्ये आपल्या उपलब्ध असणाऱ्या भाज्यांचाच उपयोग केलेला आहे, जसं गाजर, फ्लावर, शिमला मिरची आणि कोबी। त्याचबरोबर तुम्ही यामध्ये मटर किंवा तुमच्या आवडीचे जे काही भाज्या आहेत त्या तुम्ही यामध्ये मस्त घालू शकता, खूप छान लागतात आणि एकदम घरगुती पद्धतीचं बनवत आहोत। तर मी याच्यामध्ये चॉप केलेला लसूण टाकलेला आहे, तीच कढई यूज केलेली आहे, वेगळी काही कढई घेतलेली नाहीये आणि किसलेला अद्रक यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित असं परतून घेणार आहे। हलकासा सुगंध यायला सुरुवात झाली की मग यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत आणि कांदा सुद्धा अगदी मऊ होईस्तोपर्यंत शिजवायचं नाहीये, हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर मग आपल्याला हळूहळू एक एक करून यामध्ये भाजी घालायची आहे आणि भाज्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। तर हे घरगुती पद्धतीचं बनवतोय, त्यामुळे तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाज्या घालू शकता ज्या तुम्हाला आवडत असतील किंवा घरामध्ये अवेलेबल असतील। तर कांदा हलकासा परतल्यानंतर मी यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घेत आहे। तर या भाज्या आपल्याला 1 मिनिटभर हाय फ्लेमवरती व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा शेजवान चटणी, 1 चमचा ग्रीन चिली सॉस आणि डार्क सोया सॉस 1 चमचा, असं करून याला अर्धा मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, भाज्या अगदी मऊ करायच्या नाहीयेत, थोड्या क्रंची असतील तर खाण्यात एक वेगळीच मजा असते। तर अशा प्रकारे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि यानंतर मी यामध्ये टाकत आहे 1 ते 1.5 चमचा विनेगर आणि विनेगर सुद्धा हाय फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला शिजवलेला भात टाकायचा आहे। हे घरचे तांदूळ आहेत आणि घरच्या तांदळांचाच मी उपयोग इथे करत आहे। त्यानंतर यामध्ये मी डार्क सोया सॉस पुन्हा टाकलेला आहे, ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी टाकलेली आहे आणि आपण जो अंडा फ्राय करून ठेवला होता तो अंडा सुद्धा आता मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असे हेही परतून घेत आहे। फ्लेम हाय ठेवायचा आहे आणि भात आणि हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवरच व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये बाजारामध्ये जे विकत मसाले मिळतात फ्राईड राईससाठी ते सुद्धा यूज करू शकता, पण शक्यतो मी त्याचा वापर कमीच करत असते किंवा करतच नाही, कारण त्यामध्ये अजिनोमोटोचं प्रमाण देखील असतं आणि ते आपल्या मुलांच्या आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे। त्यामुळे ते पदार्थ मी नेहमी अवॉइडच करत असते। आता यामध्ये मी जो उर्वरित गाजर होता तो टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं हेही परतून घेत आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर भेटूयात पुन्हा एका अशा नव्या आणि मस्त अशा हेल्दी रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा।